नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं GVP फ्यूल स्टेशनच्या आगाज पेट्रोलियम या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की टँकचं एक्झिबिशन केलेलं आहे आपण, आणि जिओ फायबर हा पेपर आपण आत टाकला होता टँक एरियामध्ये. तसेच आपले सर्व कॉलमचे पेडस्टियलचे नट बोल्ट फिक्स केलेले होते आपण. तर आता या व्हिडिओमध्ये बघू आपण की आपल्या टँकची सध्या काय कंडिशन आहे आणि सेल्स बिल्डिंगची सध्या काय कंडिशन आहे, आणि GVP कंपनीकडून खूप सारं मटेरियल आलेलं आहे आपल्याला, ते पण बघू काय काय आलेलं आहे. ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण कवर करूया. तर चला मित्रांनो, बघूया आपण आता आपल्या प्लॉटची सध्याची काय कंडिशन आहे ते. हे बघा मित्रांनो, सध्या टँकचं आपण बीम भरलेलं आहे. 450च्या हाईटवरती बीम भरलेले आहे. त्यावरती अँकर हुक पण लावण्यात आलेले आहे. अँकर हुक लावून पूर्ण प्लीन बीम भरण्यात आलेले आहे. असं व्यवस्थित मारायचं पाणी. हा, जवळ घ्यायची नळी इथं समोर अशी. सगळ्या बीमवरती व्यवस्थित पाणी मारायचं. हे बीम लिहून अँकर हुक बसवण्यात आलेले. आता यावरती 300 mm म्हणजे 300ची भराई केली जाईल. 1 फुटाची 20 mm ची क्रशनची भराई केली जाईल. आणि त्यावरती टँक ठेवून हे जे अँकर हुक आहे, या अँकर हुकाला बेल्टनी टँक फिक्स केली जाईल. आणि टँक बेल्टनी फिक्स केल्यानंतर त्यावरती परत 20 mm ची क्रशन फिल केली जाईल. तर हे बघा, टँकची ऑलमोस्ट टँकचं पूर्ण रेडी झालेलं आहे. आता फक्त ही जी 20 mm ची क्रशंट आहे ती आपल्याला टाकायची आणि टँक ठेवून बेल्टनी फिक्स करायच्या. तर टँकचा एरिया पूर्ण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे आपला. फक्त आता आपल्याला क्रशन टाकून टँक फिक्स करायचा आहे. तर बघूया मित्रांनो, आता सध्या आज आपल्या कॅनोपीचं पूर्ण मटेरियल पण आलेलं आहे. तर बघूया आपण आपल्या कॅनोपीचं पूर्ण मटेरियल काय काय आलेलं आहे ते. कारण उद्या कॅनोपीची स्ट्रक्चरची फिटिंग करण्यास सुरुवात होणार आहे. आणि तर बघूया आपण सध्या काय मटेरियल आलेलं आहे कॅनोपीचं. बघा मित्रांनो, पूर्ण कॅनोपीचं मटेरियल सध्या आपल्या GVP फ्यूल स्टेशनवरती आलेलं आहे. आणि हे मटेरियल MP वरून आलेलं आहे, मध्य प्रदेशवरून. आणि उद्यापासून कॅनोपी स्ट्रक्चर उभारण्यात सुरुवात होणार आहे. तर बघूया मित्रांनो, हे बघा, हे पिलर वगैरे सर्व आलेलं आहे. कॅनोपी एरियाचं पूर्ण मटेरियल. कॅनोपी एरिया म्हणजे छत, जे पेट्रोल डिझेल भरण्याच्या वरती डिस्पेन्सरच्या वरती जे छत असतं त्याला आपण कॅनोपी म्हणतो. त्याचं पूर्ण मटेरियल अवेलेबल झालेलं आहे आपल्या फ्यूल स्टेशनवर. तर उद्यापासून कॅनोपी फिटिंगचं स्ट्रक्चर फिटिंगचं काम चालू होणार आहे. हे बघा, हे बघा, सेल्स बिल्डिंगचे आपण कॉलम भरले आहे. आता 1 ते 2 दिवसामध्ये आपण स्लॅब टाकणार आहोत. त्याला स्लॅब टाकून वीट बांधकाम करणार आहोत. आणि तिकडे पण बिलबोर्डची कॉलम भरलेला आहे. फक्त नट बोल्ट फिक्स करायचे बाकी आहे. तर आज तर बुधवार असल्यामुळे आज वर्कर लोकांना सुट्टी असते बुधवारची. तर उद्या याचे बिलबोर्डचे नट बसवण्यात येईल आणि बिलबोर्ड बी ऑलमोस्ट रेडी होईल. हे बघा मित्रांनो, हे जे बॉक्स आहे, या 2 बॉक्समध्ये डिस्पेन्सर आलेले आहे. म्हणजे फ्यूल, जे गाडीमध्ये आपण फ्यूल भरतो, फ्यूल असतात त्याला डिस्पेन्सर आहे. 2 डिस्पेन्सर आपले ते अवेलेबल झालेले आहे, पेट्रोल पंपावरती आलेले आहे.
आणि हे पूर्ण टँकचं मटेरियल आहे. टँक हे पूर्ण टँकचं मटेरियल अवेलेबल झालेलं आहे. आणि टँक पण पूर्ण आपल्या ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आपण बघितलं की टँकचं पूर्ण काम झालेलं आहे. फक्त आपल्याला क्रशन फिल करून टँक खाली उतरायचं आहे, अनलोडिंग करायचं आहे. सध्या हे पूर्ण बॉक्स पॅकिंग मटेरियल आहे. पूर्ण टँकचं साधारण 21,70,000चं मटेरियल टँकचं आलेलं आहे सध्या. हे पाईप आहे. आणि हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, सेल्स ऑफिसचं पूर्ण मटेरियल, सेल्स ऑफिसचं पण पूर्ण मटेरियल आपल्याला अवेलेबल झालेलं आहे. सेल्स ऑफिसमध्ये सर्व सेल्स ऑफिसचं पण सर्व मटेरियल आपल्याकडं अवेलेबल झालेलं. इलेक्ट्रिकलचं वर्कचं सर्व इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल अवेलेबल झालेलं आहे आपल्याला. आता हे पूर्ण मटेरियल तर बघूया पाणी मारायचं काम किती झालेलं आहे. चांगला मारा पाणी, चांगलं मारा, असे पक्के. कुठं आहे? नाही तेवढ्याला काही होत नाही. ते पाणी कमी असल्यामुळे झाले ते. ओके, काही अडचण नाही. पाणी चांगलं मारा त्याला. पाणी चांगलं भेटलं ना तर बीमची स्ट्रेंथ वाढते, एकदम स्ट्रॉंग होतात ते. कारण की 30 KL म्हणजे 30,000 लिटरचा लोड आणि टँकचं वजन 5 टन म्हणजे 35 टन वेट राहणार त्याच्यावरती. आणि हे जे 54,000 KLची आहे त्याच्यावरती पण 65 टन वजन असणारी. त्यामुळे जेवढं जास्त पाणी माराल तुम्ही तेवढे बीम स्ट्रॉंग होतील. बरोबर आहे की नाही? हां, पाणी एकदम पक्कं चांगलं मारायचं. तर हे बघा मित्रांनो, पूर्ण आपला आगाज फ्यूल स्टेशन. नाही चालू आहे. ती आडी पडली बघ. हां, ओके.